कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन तर झालंच असेल ना? त्याचे पेपर्स दाखवा जरा। किंवा तुमच्या पार्टनर्सचे, तुमच्या मॅनेजमेंटचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते दाखवा। ठीक आहे, चला एक तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो। तुमच्या कंपनीची वेबसाईट काय? अरे आकाश, आपण ती वेबसाईट चेक केली होती ना? एक्झॅक्टली दादा, वेबसाईट चेक केली ना आपण, पण ती वेबसाईट सुद्धा फेक होती। अरे आकाश, असं काय बोलतोस तू? ही विशाखा म्हणते तिने त्यांच्या बरोबर बिझनेस केलाय, हो की नाही ग? नाही हो हो हो, म्हणजे मी डील केलंय ना यांच्या बरोबर। हो अगं, काय तू हो काय नाही काय काय हो? नाही हो म्हणतायत ना या। ठीक, आता खरं काय खोटं काय हे पोलिसच शोधून काढतील। मी पोलिसांनाच फोन लावतो, त्यांनाच विचारूया काय खरं आहे काय खोटं आहे ते। नाही नाही, नको नको, मला माफ करा, माफ करा, मला पोलिसात नका देऊ। मी विशाखा मॅडमच्या सांगण्यावरून सगळं केलं। त्यांना डॉक्युमेंट्सवर सही पाहिजे होती। काय या डॉक्युमेंट्स मध्ये? काय आहे या डॉक्युमेंट्स मध्ये? त्या डॉक्युमेंट्स मध्ये असं लिहिलंय की ठाकूरांची सगळी मालमत्ता आणि सगळ्या कंपनीज विशाखा मॅडमच्या नावावर होतील। काय बोलू का पोलिसांना? नाही नाही नाही, मला माफ करा, मी जातो। अखिल, अखिल काय झालं? ते म्हणाले तसंच लिहिलंय याच्यात। विशाखा, का केलंस असं? एवढंच नाही आई, त्यांनी अजून काय काय केलं ना ते मी तुम्हाला सांगते। आई, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं होतं ना, म्हणून तुम्ही आकाश रावांच्या मागे लागला होता। आज ते सत्य काय आहे ते तुम्ही ऐकाच। तुम्हाला कायम वाटायचं की मी आकाश रावांच्या जीवावर उठले, पण असं नाहीये आई। यांनी माझ्या गप्प बसण्याचा फायदा घेतला आणि खूप मोठे मोठे डाव आखले। मी आकाश रावांच्या जीवावर कशी उठले हे चित्र त्यांनी तुमच्या समोर उभं केलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।